शरण बिरण तो काय आलेला नाही. ही सगळा बनाव आहे. पोलीस प्रशासन त्याला प्रोटेक्ट करते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. सरकारकडून त्यांना दबाव असेल काय मला माहीत नाही, परंतु सरकार त्याला वाचवायचा प्रयत्न करते. सूरज चव्हाणला एकदम संरक्षणात त्याला या ठिकाणाहून काढून दिलं. काल रात्री मला आणलं म्हणून कळालं पहाटेच्या दरम्यान, आणि लगेच त्याला सोडून दिलं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून. जर तसं झालं असेल तर आम्हाला संध्याकाळी जे कोणता टाईम तुम्ही सांगताय त्या टायमाचे पोलीस स्टेशनचे पूर्ण CCTV फुटेज माध्यमांनाही द्यावे आणि आम्हालाही द्यावे, जेणेकरून कळल की खरंच तो सूरज चव्हाण त्या ठिकाणी आला होता का पोलीस त्याच्या घरी नोटीस घेऊन गेली होती, एवढं महाराष्ट्राला कळालं पाहिजे. CCTV फुटेजची मागणी करताय, पण ह्याच्यामध्ये कलम जे लावण्यात आले होते 7 वर्षाच्या पुढे किरकोळ कलम लावले होते, जेणेकरून ते पोलीस स्टेशनला सुद्धा PIला अधिकार आहेत नोटीस देऊन जामीन द्यायचे. आमची मागणी ती नव्हतीच. आमचं म्हणणं होतं आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, त्यानं आमचा जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या डोळ्याला दिसणार नाही. पाठीला मणक्याला अतिशय जोरदार मार लागलेला आहे. हातामध्ये त्यांच्या फायटर होते, कडे होते. चुकीच्या पद्धतीने तुम्ही मला मारहाण केली आणि किरकोळ कलम तुम्ही पानटपरीवरची भांडणं असल्यासारखे कलम लावले. हे अतिशय त्याला पूर्णपणानं मिलीभगत करून ह्या लोकांनी त्याला पॉलिटिकल प्रोटेक्ट करण्याचं काम या लोकांनी केलेलं. कलम 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा याचे पडसाद तुम्हाला राज्यभर दिसणार आहेत. कोणते राज्यकर्ते ना पाठीशी घालतात? राज्यकर्ते कोण आहेत आता? हे वरी तिघच आहेत ना. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. माझ्या जीवाला या व्यक्तीकडून, या सगळ्या संघटित गुन्हेगारी जी त्यांची 10-12 लोकांची टोळी आहे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. हा मोकाट सुटला आहे आता. दोटीसावर पोलिसांनी सोडून दिले त्याला. त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या सहकाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता. एकूण 10 आरोपी होते. त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर 9 आरोपींच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे. तसेच सदर आरोपीविरुद्ध यापुढेही BNSS 126 प्रमाणे कारवाई करणार आहोत. सर, किती जण ताब्यात घेतले? आता किती जणांना? आता आज अखेर एकूण 9 जणांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. सूरज चव्हाणला रात्री किती वाजता ताब्यात घेण्यात आलं? किती वाजता? सूरज चव्हाण रात्री 4:30 वाजता पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे. सकाळी किती वाजता? यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्याची ते सर जरांगे पाटलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या दृष्टीनं काही काम करतोय का? भविष्यात सर्टिफिकेट प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सूरज चव्हाण आले असं म्हणतात.